ऐन निवडणुकीत ऐनघर विभागात शिंदे शिवसेनेला मोठा धक्का. शिवसेना नेते मनोहरभाई सुटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश. ऐनघर विभागात विरोधकांकडून बुवाबाजी. मनोहरभाई सुटे यांचा गंभीर आरोप. किशोरभाई जैन, दिलीपभाई टक्के, शिवराम शिंदे यांनी केलं पक्षात जोरदार स्वागत. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. अशातच ऐन निवडणुकीत नागोठणे ऐनघर विभागात शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिंदे शिवसेनेचे नेते मनोहरभाई सुटे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचं राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा परिषद नागोठणे विभागाचे उमेदवार किशोरभाई जैन, दिलीपभाई टक्के, शिवराम शिंदे यांनी पक्षात जोरदार स्वागत केलं. ऐनघर पंचायत विभागातील धडाडीचे नेते मनोहरभाई सुटे यांच्या समवेत 20 ते 25 वर्ष राजकीय वाटचालीत सक्रिय असलेले खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते सुरेश वाघमारे, मांडवशेत, नामवंत उद्योजक संतोष खाडे, प्रसाद उमरे, दत्ता पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हाती बांधलंय. मनोहरभाई सुटे यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाका मोठा आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला संघटनात्मक बळकटी आणि मजबूती देण्यास उपयुक्त ठरणार आहे. यावेळी बोलताना मनोहरभाई सुटे यांनी ऐनघर विभागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधला जावा, विभागाची झपाट्याने प्रगती व्हावी, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक विकास होऊन जनतेला न्याय मिळावा, आदिवासी वाड्यापाड्यांवर विकासाची गंगा पोहोचावी, यासाठी आपण कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, स्थानिक नेते आमचा विश्वास सार्थकी ठरवतील याची खात्री असल्याचं मनोहरभाई सुटे म्हणाले. किशोरभाई जैन यांना या विभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही मनोहरभाई सुटे यांनी दिली. ऐनघर विभागात विरोधकांकडून बुवाबाजी होत असल्याचा गंभीर आरोप मनोहरभाई सुटे यांनी केलाय. सुकेळी आणि भिसे खिंडलगत ऐनघर विभाग पडतो. या दोन्ही खिंड यशस्वीपणे लढवणार असल्याचा निर्धार मनोहरभाई सुटे यांनी व्यक्त केला. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. विभागाचे धडाडीचे शिंदे गटाचे नेते मनोहरशेठ सुटे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज किशोरभाईंच्या या उमेदवारीला आणि पक्षात राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांच्या सर्व असंख्य कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि किशोरभाईंना त्यांनी घोषणा केली का जास्तीत जास्त मतांनी किशोरभाईंना निवडून आणू अशी त्यांनी घोषणा केली. निवडणूक ज्या होत्या त्या निवडणुकीला मी पाहिलं किशोर जैन बीजेपीच्या उमेदवार सीट हा जो या ठिकाणी इलेक्शनचा कारभार चालू आहे. त्या कारभारमध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऐनघर तिच्या पूर्वी आम्ही कुणाला जाऊ दिली नाही आणि आताही जाऊ देणार नाही. हा किशोर शेठ यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल एक विश्वास देतो. या ठिकाणी मी पाहिला सकाळी माझा राजीनामा गेला शिंदे गटाचा आणि पैशाचे जे बंडल फिरवायचे ऐवजी आता बाबा फिरवायची वेळ आली. मी पाहिला एक सरदार, एक मोठा दाढीवाला एक बाबा भाड्याने आणला होता कंपनीमध्ये फिरायला. हा ज्योतिषी आहे, हा सांगत तसा होतो, असा एक भाड्याचा बाबा. आम्ही त्याचे फोटो काढलेले आहेत, पहिले तुम्हाला फोटो पत्रकारांना देऊ इच्छितो मी. आता पैशाचे बंडल तर आहेतच, कुठून आले, का आले, कसे आले त्याची परिपूर्ण माहिती आमच्याकडे आहेच. इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे पेपर, त्याची माहिती पब्लिक मधनं आलेत का स्वतःचे आहेत, रखडलेली कामं, घेतलेली 100% बिलं, 60% बिलं, 80% बिलं, हे सगळे पुरावे इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सादर करू. अशा हे बंडल फिरवणाऱ्या लोकांना आज बाबा फिरवायचे वेळ आले.
आणि या बाबांनाही थांबवण्याचे काम त्या एरियामध्ये, कारण आमच्या सुकळीमध्ये येताना दोन्ही साईडला खिंड आहेत, एक भिसे खिंड लागते, सुकळी खिंड आहे, आणि त्या दोन खिंडीच्या मध्ये आम्ही आहोत. चालताना प्रत्येकाने मतं मागताना विचार करावा, कारण त्या ठिकाणी आदिवासी अखंड बांधव माझ्या पाठीशी उभे आहेत. काही बाजार कुठे भरतात, कसे चालतात, त्या ठिकाणी 7च्या 7 बूथ मोठ्या प्रमाणात चालून सगळ्यात मोठा जो मतदार आहे हा त्या पेटीमध्ये देण्याचं काम आम्ही रात्रंदिवस मतदारांची पेटी पॅक होईपर्यंत, एसटी मध्ये भरेपर्यंत आम्ही प्रयत्न करू. इथे बोलून 2 शब्द थांबवतो. जय हिंद. विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. मनोहरभाई हे माझे जुने सहकारी आहेत. माझ्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून शिंदे गटाचे जे या मतदारसंघात पक्षाचे मंडळी आहे आणि निर्णय जे होत आहेत त्या सगळ्या निर्णयाला त्यांचं मत नाही आहे आणि म्हणून त्यांनी या सगळ्या संपूर्ण विभागामध्ये प्रत्येक पक्ष, प्रत्येक जनता, प्रत्येक माणूस, प्रत्येक आदिवासी वाडी हे सर्व ही एक संघ होते, युतीच्या सोबत आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या त्यांचा जो वर्चस्व त्या भागात आहे, त्या ऐनगर भागात त्यांनी माझ्यासोबत असताना मला 2 वेळा ग्रामपंचायत पूर्ण निवडून दिलेली आहे आणि सर्व सदस्य त्यांचे त्या भागातले सर्व माझ्याबरोबर या अगोदरच आलेले आहेत. त्यांनी स्वतः त्यांना माझ्याबरोबर पाठवलेले आहेत. आता त्यांना स्वतः निर्णय घ्यायचं मनामध्ये आलं. काल माझ्याशी चर्चा केली. विना अट फक्त किशोर जैन या जिल्हा परिषद मध्ये निवडून जायला पाहिजे, दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार निवडून जायला पाहिजे आणि हा जो काही गोड बंगाल सगळा लावलेला आहे याचे परिणाम या गावाला, विभागाला जास्तीत जास्त त्रासाचे होणार आहेत त्याची माहिती त्यांच्याबरोबर पूर्वी असल्यामुळे त्यांना आहे आणि म्हणून चांगला हेतू डोक्यात ठेवून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी मला शपथ घेऊन सांगितलंय की ऐनगर पंचायत समिती मधले सगळे बूथ, ग्रामपंचायत ऐनगर मधले सगळे बूथ, जवळजवळ ऐनगर 2 बूथ आहेत, हेदवली 2 बूथ आहेत, तामसोली 1 बूथ आहे, सुकेळी 2 बूथ आहेत, असे 6 बूथच्या 6 बूथ 1 नंबर आणण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि तो निर्धार पेटीत ते दाखवतील हा विश्वास त्यांनी मला दिलेला आहे आणि मी त्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, आपल्या विभागामध्ये तुम्ही आमच्या सगळ्यांच्या सोबतचे जोडीदार असणार. तटकरे साहेबांना तुम्हाला तेवढाच सन्मान मिळवून देणार हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद. छोटेजी, काय सांगाल, आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि काही गंभीर आरोप देखील त्या ठिकाणी आपल्या पूर्वीच्या सहकार्यांवर केलेले आहेत, काय सांगाल? अनेक वर्ष आपण सेनेमध्ये होतात, मनोज शेट सोबत तुमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि अचानकपणे आपण पक्ष प्रवेश केला. मनोज शेट यांच्याबरोबर माझ्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे मला मान्य करावंच लागेल आणि मी ते आजही मान्य करतो. परंतु काही जे विचलित निर्माण होणारे कार्यकर्ते आहेत, विसंगती निर्माण करणारे कार्यकर्ते आहेत, यांच्यासाठी आणि माझा देहधोरण जो किशोर शेठ यांच्याकडे होता त्यांना मला बोलून दाखवावं लागलं की शेठ मला उतरून काम करायचं आहे आणि तुमच्याकडे उतरून काम करून निवडून आणण्यासाठी उतरून काम करणारे मी तुमच्याकडे येत आहे. आपण जे आरोप केलेले आहेत त्याबद्दलचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का? जे आरोप केलेले आहेत ह्याचे पुरावे मला जे आरोप करताना तुम्हाला सांगितलंय की त्याचे पुराव्यानिशी पेपरनिशी तुम्हाला विवेचन झाल्यानंतर देणारच आहे. आपण मागचं म्हटलं की बुवाबाजी चालू आहे. बुवाबाजी कशाबद्दल काय? अरे बुवाबाजीचं काय ते फोटो सगळं मी तुम्हाला पाठवून देतो व्हॉट्सअपला. तुम्हाला तुम्ही शोधा हा महाराज कुठला आहे, कसा आहे, पैशावर विकत आणलाय का राख लावायसाठी आणलाय, तुम्ही शोध करायचा आहे. आपण जो हा पक्ष प्रवेश केलेला आहे, मताधिक्यामध्ये किशोर जैन यांचं पार्ट कशा पद्धतीने जड कराल, कसा विश्वास आहे त्याबद्दल? जी जनता, आदिवासी जनता, आमचा दुर्बळ भाग आदिवासी जनतेचा जो आहे, ही आदिवासी जनता
मनापासून माझ्या पाठीशी उभी आहे आणि तो मनापासून पाठीशी उभी असल्याने संपूर्ण पाठिंबा त्यांचा घेऊन मी किशोर शेट्टी यांच्या पाठीवर टाकणार आहे. पण तर काय सांगाल, आज पत्रकार परिषद अतिशय महत्वाची आपण घेतलेली आहे. काय ठळक मुद्दे आणि कशा संदर्भात ही पत्रकार परिषद होती? सर्वसमावेशक असा विकास करण्याचा निर्णय मी जनतेसमोर ठेवलेला आहे. नुसता निर्णय नाही ठेवलाय तर प्रत्येक विकासाच्या विषयाची माझ्याकडे असणारं प्लॅनिंग हेही त्यांना उलगडून सांगितलेलं आहे. आरोग्याची सुविधा, सुशिक्षित बेरोजगारांची सुविधा, महिलांचे सक्षमीकरणाचा विषय, आपल्या पंचक्रोशीमध्ये रोल मॉडेल जिल्हा परिषद बनवण्याचा विषय, महसुली गावा निर्माण करण्याचा विषय, ग्रामपंचायती वेगळ्या वेगळ्या ज्या व्यवस्थित होत नाहीत त्यांचा विषय, तालुका होण्याचा विषय, नागोठण्याचं फिल्टर पाणी, त्याचबरोबर संपूर्ण पंचक्रोशीतील पाण्याचा विषय, इलेक्ट्रिक सिटीचा विषय, हे सगळे महत्वाचे विषय अगदी सोप्या भाषेत कशा पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकतो हा मी माझ्या जाहीरनाम्यात मी दिलेलं आहे. ते आपण माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत जाऊ द्या. जास्तीत जास्त लोकांना हा विषय कळल्यानंतर माझ्या पाठीशी असेही उभे आहेत आणि अजून ठामपणे ते माझ्या पाठीशी उभे राहतील. ही विकास कामं नेमकी कुणाच्या माध्यमातून होतील असा विश्वास आपण या ही विकास कामं राज्य सरकार जो आहे आणि केंद्र सरकार आहे याच्यातून होत असतात. जिल्हा परिषद हा त्याचा माध्यम असतो, जिल्हा नियोजन मंडळ हा त्याचा माध्यम असतो आणि तो माध्यम खुला करण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये मी निवडून जाणं आवश्यक आहे आणि मी निवडून गेल्यानंतर या सर्व गोष्टीला चालना देऊ शकतो. या माध्यमांचा उपयोग आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात करू शकतो. दोन्ही ठिकाणी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिंब्यावरती आहे. त्या सरकारांमधून अनेक विषय होण्यासारखे तोच माध्यम महत्वाचा आहे. शिंदे शिवसेनेचे काही प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कसा लाभ होईल? तसं बघायला गेलं तर ऐनगर ग्रामपंचायत तिथले जे नेते आहेत ते माझे सहकारी मनोहर सुटे यांनी आज प्रवेश केलेला आहे. खरं तर मनोहर सुटे कायम मला ऐनगर ग्रामपंचायत निवडून आणून भेट देत असतात. नागोठणा ग्रामपंचायत 17 पैकी 16 सीटा आणण्याच्या अगोदर ऐनगर ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी मला 15 पैकी 14 सीटा आणून दिलेल्या आहेत आणि एक सीट होती तिने आमच्यात प्रवेश केला होता. अशी 3 वेळा सत्ता आमच्याकडे आलेली आहे. आता सुद्धा थोडा विस्कळीतपणा झाला होता, परंतु शिंदे पक्षाकडे जी मंडळी आकर्षित झाली, जी मंडळी शिंदे पक्षाकडे स्वहेतूने गेली, हे त्यांना पटलेलं नाही आणि म्हणून विकासाची ग्वाही किशोरभाई हीच आशा बाळगून त्यांनी पुन्हा एकदा ऐनगर ग्रामपंचायतून मताधिक्य देण्यासाठी माझ्यासोबत प्रवेश केलेला आहे. विरोधक असा आरोप करतात की तुम्ही शाळा आणि कॉलेजेस उघडून ठेकेदारी करता. हा, बरोबर आहे. जनतेची ठेकेदारी मी स्वीकारलेली आहे. जनतांना सुशिक्षित करण्याची ठेकेदारी मी स्वीकारलेली आहे. मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभे करण्याची ठेकेदारी स्वीकारलेली आहे. मी कुठलेही रोड कॉन्ट्रॅक्ट किंवा पाण्याच्या योजना किंवा बांधकाम करणं सरकारी खर्चानी टेंडर घेऊन ही ठेकेदारी कधीच केलेली नाही. माझ्याकडे साधं रजिस्ट्रेशन पण नाहीये. त्यामुळे ही त्यांना प्रत्येक विषयात ठेकेदारी वाटते, म्हणून ह्याच्या बाबतीत पण ठेकेदारी हा शब्द वापरला तो चुकीचा आहे. मंत्री भरत गोगावले यांनी विश्वास व्यक्त केला की सुमित काते आणि परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं वातावरण. प्रत्येक मंत्री त्याच्या कार्यकर्त्यासाठी जेव्हा येतो तेव्हा ते शब्द त्याला वापरावे लागतात. तसा शब्द त्यांनी वापरण्याचं काम क्रमप्राप्त होतं आणि ते त्यांनी केलेलं आहे. पण माझ्या विरोधात एकही शब्द भरत शेट्टी त्या जाहीर सभेत वापरला नाही, कारण माझ्या विरोधात बोलण्यासारखं सुशिक्षित माणसाकडे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याला माहिती आहे, जे राज्याची गादी त्यांच्याकडे आहे, असे कधीच वापरू शकत नाही आणि भरत शेट्टींनी तसा कुठलाही शब्द माझ्या विरोधात वापरलेला नाही. नागोठण्याच्या विकासासाठी आमदार आणि मंत्री म्हणून निधी कमी पडू देणार नाही असं म्हटलंय. आमदार मंत्री यांचा निधी तर नेहमीच येत होता. त्याच्या पलीकडचा जो खजाना आहे महाराष्ट्र शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे, तो आणण्याचं काम करण्यासाठी मी या निवडणुकीला उभं राहिलो. मागील सर तुमची ज्या ठिकाणी विजयी सभा झाली होती मागच्या झडपीच्या निवडणुकीमध्ये, त्याच ठिकाणी विरोधकांनी सभा घेतली आणि त्या ठिकाणी गोगावले यांनी हे वक्तव्य केले. बरोबर आहे. त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, त्या ठिकाणी भरत गोगावले साहेबांनी जो वक्तव्य केलंय, कारण भरत गोगावले साहेब माझ्या सभेला तिथेच यायचं, त्यामुळे त्यांचा रस्ता तिकडेच जातो. पण तिथे उमेदवार किशोरजी नसल्यामुळे भरत शेठचा जो स्वप्न आहे तो काही पूर्ण होणार नाही. तो स्वप्न तिथे किशोरजीनेच पूर्ण करेल. त्यावेळेला विजयासाठी त्यांना बोलवीन मी.